हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PIT सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या प्रिलियमच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये PSI STI ASOच्या प्रिलियम क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIT सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तुमचे ते पॉईंट या PIT सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर आता मित्रांनो, आपण सहाय्यक पूर्व परीक्षा म्हणजे ASOची 2012ची प्रिलियमची क्वेश्चन पेपर बघत आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे, बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची अशी PIT सिरीज आहे मित्रांनो. तुम्हाला जर MPSC नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पायरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पहिला प्रश्न, मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? तर मित्रांनो, ऑप्शन आहे मीठ कायदा खाजील करणे, सेकंड सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे, थर्ड पूर्ण स्वराज्य, फोर्थ आहे वरीलपैकी काही नाही. तर मित्रांनो, मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? तर पूर्ण स्वराज्य हे अंतिम उद्दिष्ट होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1920मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सेकंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थर्ड छत्रपती शाहू महाराज, फोर्थ आहे वीरा शिंदे. तर मित्रांनो, 1920मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद ही कोणी भरवली होती? तर ती छत्रपती शाहू महाराजांनी भरवलेली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गांधीजींनी सभागृह सभा कशाच्या विरोधात सुरू केली होती? तर ऑप्शन आहे मीठ कायदा, रोलेट कायदा, थर्ड भारत सरकारचा 1919चा कायदा, फोर्थ आहे जालियनवाला बाग हत्याकांड. तर मित्रांनो, गांधीजींनी सभागृह सभा कशाच्या विरोधात सुरू केली होती? तर ती रोलेट ॲक्ट कायद्याच्या विरोधात सुरू केलेली होती. रोलेट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन आहे छत्रपती शाहू महाराज, सेकंड महात्मा ज्योतिबा फुले, थर्ड अण्णा हजारे, फोर्थ आहे नागा गोरे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हटले जाते? तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंडिता रमाबाईंबद्दल कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, महिला समाज सुधारकांवर पण नेहमी प्रश्न विचारले जातात, तर ते करूनच ठेवा. तर विधाने दिली आहे, त्या संस्कृत भाषेत निष्पाण होत्या, बी त्या वेदांवर प्रवचन देत, सी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर त्या संस्कृत भाषेत निष्पाण होत्या, तर हे बरोबर आहे. ए हे विधान बरोबर आहे. त्यानंतर त्या वेदांवर प्रवचन देत, तर हे विधान पण बरोबर आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा पण स्वीकार केलेला होता, तर सी विधान हे पण बरोबर आहे. तर याचं करेक्ट आन्सर कोणते असेल? तर ऑप्शन 3 ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट 67%. तर मित्रांनो, ASOची प्रिलियम क्वेश्चन पेपर 2012ची आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यांकरता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे सागरेश्वर सांगली, मेळघाट अमरावती, राधानगरी कोल्हापूर आणि फोर्थ आहे तानसा ठाणे. तर मित्रांनो, गव्यांकरता कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर ते राधानगरी, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही? तर ऑप्शन आहे वज्रेश्वरी, राजवाडी, आसवली आणि उन्हेरे. तर मित्रांनो, यापैकी राजवाडी, आसवली, उन्हेरे हे रत्नागिरीमध्ये स्थित आहे. तर वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन आहे मुंबई उपनगर, कोल्हापूर, अमरावती आणि औरंगाबाद. तर मित्रांनो, जोगेश्वरी लेणी ही मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे? तर ऑप्शन आहे सुएझ कालवा, पनामा, इंदिरा गांधी आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर हा सुएझ कालव्याने जोडला गेलेला आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांकाचे 10 लाखाचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन आहे अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? तर यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांकाचे म्हणजे 10 लाखांचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा कोणता होता? तर तो चंद्रपूर होता. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर ASO प्रिलियम 2012ची क्वेश्चन पेपर आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन,
सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन आहे 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश, सेकंड 1000 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश, थर्ड 600 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश आणि चौथा आहे 600 मिमीपेक्षा कमी पर्जन्याचे प्रदेश. तर मित्रांनो, सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आढळतात. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? तर याचे उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन 4 68.7 ते 97.25 पूर्व. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुसूत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहे? तर ऑप्शन आहे 12, 16, 08 आणि 10. तर मित्रांनो, सुसूत्रता व व्यवस्थापन करता भारतीय रेल्वे विभागाचे 16 भाग करण्यात आलेले आहे. 16 विभाग करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टांना अग्रक्रम देण्यात आला होता? तर ऑप्शन आहे समाजवादी समाजरचना, सेकंड आत्मनिर्भरता, थर्ड समताधिष्ठित न्यायासह विकास आणि फोर्थ आहे प्रादेशिक समतोल. तर मित्रांनो, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आलेला होता? तर ते होते समताधिष्ठित न्यायासह विकास. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले? तर ऑप्शन आहे पहिली पंचवार्षिक योजना, सेकंड दुसरी पंचवार्षिक योजना, थर्ड तिसरी पंचवार्षिक योजना आणि फोर्थ आहे पाचवी पंचवार्षिक योजना. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? तर तिसरी पंचवार्षिक योजना. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळवणे भाग पडले होते. कारण तेव्हा भारत पाकिस्तान आणि भारत चीन युद्ध चालू झालेले होते. त्यामुळे साधनसामुग्रीसाठी संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले होते. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? तर ऑप्शन आहे कुंदनकुलम, कल्पकम, रावतभाट्टा आणि नैवेली. तर मित्रांनो, यापैकी कुंदनकुलम, कल्पकम, रावतभाट्टा येथे अणुऊर्जा प्रकल्प स्थापित आहे. तर यापैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर नैवेली. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे.